या दोघींचेही पतिदेव, तुम्ही सांगायचं की या दोघींनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? जरा चिडचिडपणा आहे तो जरा कमी केला पाहिजे. मान्य आहे? हो, तो थोडासा आहे, करेन कमी. करणार आहेत कमी. आणि त्यांनी काय कुठला बदल केला पाहिजे? लवकर घरी यावं. काय हो, तुम्ही काय स्टेशनवरच असता वाटतं? नाही, 10 वाजेपर्यंत असतो. त्यांना टेन्शन आहे तर तुम्ही आता स्टेशनवर उभं राहिलात ते. जरा लवकर या. हो. तुम्ही सांगा हो. राग खूप लवकर येतो तिला. कधी कमी होणार? होईल. आणि तुम्ही सांगा त्यांच्या बाबतीत. नेहमी दुसऱ्यांचाच विचार जास्त करतात, घरातल्याचा विचार असं करत नाही. तुमचा करत नाही विचार? नाही जास्त करत. काय हो, तुम्ही यांचा का विचार करत नाही? सगळ्यांचा करतो. नाही, पण यांचा कमी करतो ना, तिचा पण करतो. कमी करता. आता तिचा समज आहे. असा समज आहे, कळलं का तुम्हाला? नाही, खात्री आहे, कन्फर्म आहे, कन्फर्म आहे. जरा वहिनींना वेळ द्या आमच्या. नक्की. आता तुम्ही सांगा सगळ्यांनी या दोघींबद्दल. बोला सासूबाई. जान्हवी माझी सून खूप सुंदर आहे, स्वभावाला पण छान आहे, कामात पण चांगली आहे. माझी मोठी मुलगी तर सगळ्यांनाच सांभाळून घेते, तिचाही स्वभाव छान आहे. अजून कोण बोलते? तुम्ही बोला. बहीण आमची खूप सुंदर आहे, म्हणजे सगळ्यांना मदत करते प्रत्येक गोष्टीला. तशीच ती पण, आम्ही कधी गेलो तर आम्हाला ये बस सारखं सारखं करत असते. खूप छान आहे. फक्त एकच अपेक्षा आहे की आई वडिलांना चांगलं सांभाळलं पाहिजे आता, कारण की आमच्या नंतर तर तीच करणारी आहे ना, आणि एकच भावजाई म्हटल्यावरती केलंच पाहिजे तिने. काय हो, करणार ना? हो हो, नक्की नक्की. बोला. आमचे वडील आजारी असतात ना, तर त्यांनी फक्त लक्ष ठेवावं छान. तशी ती सांभाळून घेते सगळ्यांना, पण वडिलांना आणि आईला खास करून जास्त सांभाळावी. काय हो, सगळ्यांची अपेक्षा तुमच्याकडनं आहेत. हो. त्या गेल्यात दुसरीकडे आता. हा, बरं मला सांगा, कुठल्या गोष्टीमुळे तुम्हाला जास्त राग येतो? नेहमी ते दुसऱ्यांचाच विचार जास्त करत असतात, घरातला विचार कमी करतात. कुणाची बाजू घ्यायची तर लोकांची घेणार, घरातल्यांची लगेच घेणार नाहीत असं. म्हणून तुम्हाला राग येतो. हां, कळलं, तुम्ही जबाबदार आहात त्याला. कळलं ना? हां, तुमचं काय? आमचं असं काही नाही आहे, छान आहेत ते, चांगले आहेत, मनासारखे आहेत. आहे म्हणून तर नंबर टाकला तू प्लॅटफॉर्मवर. बरं, आता तुम्ही सगळ्यांनी अभिनय करायचा आणि जो शब्द दाखवणार त्या शब्दाचा अभिनय करा आणि तुम्ही ओळखा, आणि तो शब्द ज्या गाण्यात आहे ते गाणं तुम्ही गायचं, तर यांना बक्षीस मिळणार. आणि जो शब्द तुमच्या दोघींपैकी ज्या कोणी ओळखणार त्यांनी पटकन हात वर करून शब्द सांगा. अभिनय. सनई बासुरी. सनई. सनई. अभिनंदन. गाणं म्हणा. सनईचा सूर कसा वाऱ्याने बदलला, ढगाचा डोल होऊ लागला, कसा कंकणला, काय सनईची आरती करताय? अभिनंदन. झी मराठीकडून हे बक्षीस तुम्हाला मिळालं. पुढचा अभिनय. बोलायचं नाही. फुलपाखरू. फुलपाखरू. मोर. बोलायचं नाही, ओठांची. कावळा. कावळा. चिमणी. पाखरू. हा, अभिनंदन. पाखरू. आता गाणं. नका गाऊ, कधी गाऊ नका. अभिनंदन. झी मराठीकडून ही चिंच पेटी तुमच्यासाठी. आता कोण पैठणी जिंकणार ते बघूया. खेळ सोपा आहे. समोर बरेचसे कागदी कप लावलेले आहेत. इथून हा चेंडू टाकायचा आणि तो टाकल्यानंतर त्या कपमध्ये गोळा व्हायला पाहिजे. दोघींनाही 10 संधी. या 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. सुरुवात तुमच्यापासून. 10 ही टाकायचे. 1. आतापर्यंत गुणसंख्या 1. दहा संधी पूर्ण झाल्या. गुणसंख्या 1.
एक जायला पाहिजे अजून. शेवटचा आहे. हळूहळू. आणखी 5-5 संधी घ्या. 1 तुमच्याकडे 5 संधी. हळू. अभिनंदन. धन्यवाद. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्याच आहे. अभिनंदन. ही भेटवस्तू तुमच्याच आहे. उपविजेत्या ठरल्या विश्वासराव वहिनी. त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आणि या खेळात होम मिनिस्टर ठरल्या ब्रीद वहिनी. त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.